Sanjay Ghodawat University, one of India's top-ranked universities, over 165 acres of green campus, over 5,000 students, over 15,000 alumni, over 500 eminent teaching faculties and placements in over 200 companies. Sanjay Ghodawat University, known for quality education and world-class infrastructure. शाळेची इमारत लवकर बांधून मिळावी अन्यथा महाराष्ट्र राज्य विद्युत पारेषण कंपनीच्या CSR फंडातील नवीन RCC बांधकामाकरिता मंजूर निधीला जवळपास 1 वर्ष उलटून गेले. सध्या या इमारतीची स्थिती धोकादायक बनली असून कुमार आणि कन्या केंद्रीय प्राथमिक शाळेला 100 वर्ष जुनी असून अत्यंत दयनीय अवस्थेत उभी आहे. याबाबतचे निवेदन शिवसेना ठाकरे गटाच्या वतीने जिल्हा परिषदेचे CEO कार्तिकेयन S यांना देण्यात आलं. विशेषतः महाराष्ट्र राज्य विद्युत पारेषण कंपनी सोबतचा आपला नसलेला समन्वय आणि राजकीय श्रेयवाद यामुळे शाळेच्या नवीन बांधकामाची निविदा काढणे, ठेकेदार नेमणे इत्यादी पुढील कार्यवाही अडून बसल्याने ना घर का ना घाट का अशी बिकट अवस्था येथील ग्रामस्थ, शिक्षक आणि विद्यार्थ्यांची झाली आहे. शाळेच्या धोकादायक दुरावस्थेमुळे गेली वर्षभरात शाळेतील विद्यार्थ्यांच्या पटसंख्येत मोठ्या प्रमाणात घट झाली आहे. सध्या विद्यार्थी खाजगी आणि लगतच्या गावातील शाळांमध्ये शिकण्यासाठी जात आहेत. त्यामुळे याचा आर्थिक आणि मानसिक त्रास ग्रामस्थांना सहन करावा लागत आहे. यावेळी बोलताना उपजिल्हाप्रमुख पोपट दांगट म्हणाले, आगामी गडमुळसिंगीच्या प्रलंबित असलेल्या शाळेच्या इमारतीच्या बांधकामासंदर्भात माननीय जिल्हा परिषदेचे शिवसाहेबांना आज आम्ही निवेदन दिलेलं आहे की महापारेषण CSR फंडातून जवळजवळ 7 ते 8 कोटी रुपये निधी मंजूर असताना देखील जवळजवळ हा निधी मंजूर होऊन जवळजवळ 1.25 ते 1.5 वर्ष उलटून गेलं, परंतु या निधीचा वापर या ठिकाणी झालेला नाही. त्यामुळे आज आम्ही या ठिकाणी निवेदन दिलं आहे की कोणत्याही परिस्थितीमध्ये शिवसाहेबांनी यामध्ये लक्ष घालावं आणि ती शाळा नवीन त्वरित बांधावी, अन्यथा पुढील आंदोलन आम्ही शिवसेनेच्या वतीनं तीव्र करण्यात येईल हा मी या ठिकाणी आज इशारा दिलेला आहे. यावेळी शिवसेना उपनेते संजय पवार, संपर्क प्रमुख विजय देवणे, उपजिल्हा प्रमुख अवधूत साळुंखे, राजू यादव, विनोद खोत, संदीप दळवी, राहुल गिरुले, मनोज कुरणे, सुजित कोणे, शीतल पाटील, सतीश डकरे, शरद माळी, रामराव पाटील आदी उपस्थित होते. माझा महाराष्ट्र न्यूजसाठी कॅमेरामन नाज अत्तारसह अमृता पवार, कोल्हापूर.